सायन, नायर, GT रुग्णालय, सेंट जॉर्ज, JJ या मुंबईमधल्या नामवंत पालिका सरकारी रुग्णालयामध्ये केवळ महाराष्ट्रामधून नाही तर परराज्यामधून सुद्धा मोठ्या संख्येने रुग्ण येत असतात। इथल्या तज्ञ डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक यंत्रणा म्हणजे रुग्णांसाठी जणू संजीवनी। पण जेव्हा ABP माझाने या रुग्णसेवेचा रियालिटी चेक केला तेव्हा धक्कादायक असं वास्तव समोर आलेलं आहे। मुंबईमधल्या या नामवंत सरकारी रुग्णालयांमध्ये CT स्कॅन आणि MRI साठी जवळपास महिने प्रतीक्षा करावी लागते। याचं कारण म्हणजे इथल्या बिघडलेल्या मशीन्स आणि रुग्णांच्या संख्येमध्ये तुलनेने कमी असलेल्या मशीन्स। या रुग्णालयांमध्ये नवीन मशीनसाठी प्रस्ताव दिलेला असला तरी त्याला लाल फितशाहीचा फटका बसत असल्याचं दिसतंय। पालिकेनेच या संदर्भातली माहिती दिली आहे। राज्य सरकार आणि मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य विभागासाठी करण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या तरतुदींचा वापर नेमका कुठे होतो हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने विचारला जातोय। दरम्यान याच संदर्भात LTT रुग्णालयामधला रियालिटी चेक केलाय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। MRI चा अपॉइंटमेंट कधीपर्यंत भेटेल? कसले MRI? स्पाइनचा मॅडम। 20 तारीख। हां पुढच्या महिन्याची 20 तारीख। 20 लवकर नाही होऊ शकत। तर यानंतर JJ रुग्णालयामधली सद्य परिस्थिती काय आहे ते सुद्धा बघूयात। सर CT स्कॅन आणि MRI ची अपॉइंटमेंट 17 तारीख। 17 कुठली? सप्टेंबर? एवढा वेळ आहे? लवकर नाही भेटणार? हा दादा, MRI ची पण तारीख आधीच सगळं फुल आहे का? तर आमच्या प्रतिनिधींनी ज्या वेळेला रियालिटी चेक केला त्यावेळेला सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती बघायला मिळाली आहे। स्कॅन आणि MRI साठी किती वेटिंग आहे काय? वेटिंग काय नाही, लगेच होतं। CT साठी 2-3 दिवसाची वेटिंग, MRI होत नाही। CT स्कॅन आणि MRI साठी किती वेटिंग आहे काय? वेटिंग काय नाही, लगेच होतं। CT साठी 2-3 दिवसाची वेटिंग, MRI होत नाही। आणि याच विषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, आपण बघतोय मुंबईमधल्या महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये ज्या पद्धतीने आपण बोललो वेगवेगळ्या राज्यांमधून लोक इथे उपचारासाठी येतात आणि तुम्ही जो रियालिटी चेक केलाय धक्कादायक वास्तव बघायला मिळतंय, अशा पद्धतीची परिस्थिती आहे सध्या। यामिनी, नक्कीच आपण पाहिलं तर महापालिकेचे 3 प्रमुख रुग्णालय आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असलेली ही 3 प्रमुख रुग्णालय आहेत ज्यामध्ये उपचारासाठी मुंबईसह राज्यभरातून किंवा देशभरातून लोक त्या ठिकाणी येत असतात। अनेक धक्कादायक वास्तव या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। CT स्कॅन मशीन आणि MRI मशीनची कमतरता ही प्रामुख्याने दिसलेली आहे। कोरोना काळानंतर या मशीनींच्या संख्येत वाढ होणं अपेक्षित होतं, मात्र ते देखील झालेलं नाहीये। आपण जर पाहिलं तर CT स्कॅन मशीनसाठी प्रत्येक ज्या रुग्णालयात आपण रियालिटी चेक केली त्या रुग्णालयांमध्ये 2 ते 3 महिन्यांचं वेटिंग हे दाखवण्यात आलेलं आहे। तर अनेक रुग्णालयांमध्ये MRI ची जी मशीन आहे ती 1 वर्ष झाल्यापासून बंद आहे असं देखील वास्तव समोर आलेलं आहे। नायरमध्ये प्रामुख्याने पाहिलं तर त्याचबरोबर सेंट जॉर्जमध्ये पाहिलं तर या ठिकाणी मशीन्स ही वर्षभरापासून बंद असल्याचं देखील वास्तव समोर आलेलं आहे। त्यामुळे KM, सायन, JJ यासारख्या जी रुग्णालय आहेत त्यांच्या ठिकाणी वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे, त्यांच्यावरचा ताण वाढत आहे। सांगायला ही लाज वाटते अशा पद्धतीत कर्मचारी उत्तर देत आहेत। त्यावरूनच एकूण हे भीषण वास्तव समोर येत आहे। त्यामुळे एकूणच रुग्णालय प्रशासनासंदर्भात जर राज्य सरकार त्याचबरोबर महापालिका कोट्यवधीची तरतूद अर्थसंकल्पात करते, मग या मशीनची कमतरता का? दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या CT स्कॅन MRI घेण्यासाठी पैसे देखील आकारले जातात, मग तातडीने उपचार का मिळत नाहीत हा देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जातोय। अत्यंत भीषण वास्तव्य आहे। MRI साठी तर मला KM मध्ये पुढच्या वर्षी यायला सांगितलेलं आहे। त्यामुळे एकूणच आपण अंदाज लावू शकतो की काय परिस्थिती आहे KM परिसर एकूणच याची। सायन मध्ये देखील परिस्थिती काही वेगळी नाहीये। त्याचबरोबर नायरमध्ये तर MRI होत नाहीये, CT स्कॅनसाठी देखील 2 ते 3 महिने वाट पाहावी लागते आहे। त्यामुळे एकूणच हा संपूर्ण कारभार जर पाहिला तर नेमकं रुग्णांनी अपेक्षा कशावर ठेवायची हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। जर
सरकार जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात रस्ते काँक्रिटीकरण, विद्युत रोषणाई यावरती मोठ्या प्रमाणात खर्च करत आहेत. विविध योजनांच्या जाहिरातींवरती खर्च करताना पाहायला मिळत आहेत. मग जर लोकांसाठी लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्यासाठी सरकार का खर्च करत नाहीये असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय. मग अर्थसंकल्पात कोट्यावधी रुपयांची केलेली तरतूद ही नेमकी कशासाठी वापरली जाते हा देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित होते. त्यामुळे रुग्णांचे हाल होताना एकूणच या संपूर्ण रियालिटी चेकमध्ये पाहायला मिळालेलं आहे. यामिनी, अगदी सूरज, आपण ऑपरेशन हॉस्पिटल हे तुमच्या माध्यमातून, तुमच्या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून दाखवलं. यानंतर तरी आता या सगळ्यावरती काही कारवाई होणार आहे का? मशीन्स उपलब्ध करून दिल्या जाणार का? हे बघणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.